कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघा, बिझनेस म्हटलं की काहीही होऊ शकतं ना। आणि उद्या आकाश सरांच्या बिझनेसमध्ये खरंच काही कमी जास्त झालं असतं तर अल्टिमेटली मलाच त्याचा गिल्ट आला असता ना। कारण की मी आहे त्यांच्या बरोबर सतत, मी त्यांचा पार्टनर झालो आणि वहिनींचा तर अविश्वास आहेच। मग काय करणार तुम्ही? आणि मला तरी आकाश सर आणि वहिनींमध्ये कुठल्याही प्रकारचे तंटे नकोय। त्यांचं हे नातं माझ्यामुळे किंवा कुठल्याही कारणामुळे खराब व्हायला मला नको होतं। आणि फक्त म्हणून मी इथून निघून गेलो। पण तुमचंही बरोबर आहे आई, जास्त दिवस नाही राहू शकलो मी तुम्हा सगळ्यांशिवाय। त्यामुळे परत आलो तुमच्याकडे। बस तेच महत्वाचं। अरे आमच्या फॅमिलीसाठी देवदूत आहेस तू। अहो नाही, असं काही बोलू नका प्लीज। आता मुलगा असणार आहे, कोणी काही म्हणू देत, आता तुला इथून कुठेही जायची गरज नाही। हा खरे आहे। वेलकम। पण अजून एक महत्वाची गोष्ट होती जी मला तुम्हाला सांगायची। ती म्हणजे मी परत आलोय ते फक्त तुमच्यासाठी नाही। मग आई, माझा एक भूतकाळ आहे जो मी आजपर्यंत कधी कोणालाच सांगितलं नाही। कुठला भूतकाळ? नाही आई, मला भीती वाटते की जर मी माझ्याबद्दलचं खरं तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल। असं काही होणार नाही रे बाळा, तू अगदी मोकळ्या मनाने सांग। लकी, आम्ही तुझीच माणसं आहोत। आकाश सर, आई, बाबा, खरं हे आहे की माझं पूर्वी लग्न झालं होतं। What? कधी, कोणाशी? साधारण 10-12 वर्षांपूर्वी। खूप प्रेम होतं माझं तिच्यावर, खूप जीव लावायचो मी तिला। पण तिने खूप छळ मांडला माझा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।